डॉन को पकडणं मुश्किल ही नाही नामुमकिन आहे हा फेमस डायलॉग डॉन चित्रपटातला आहे आणि डॉन चित्रपटातला हा फेमस डायलॉग मी कशासाठी उच्चारतोय तर गेल्या काही दिवसांपासून बीड पॅटर्नची चर्चा राज्यभर झाली होती आणि त्या बीड पॅटर्नची आता पुनरावृत्ती वैजापूर तालुक्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण इकडे सक्रिय झालेला माफिया राज याला प्रामुख्याने समोर येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण विरगाव ठाणे हद्दीमध्ये बाबुळगाव, पुरणगाव, वांजरगाव, भालगाव, डाकपिंपळगाव आणि अव्वलगाव या गावांमध्ये सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक आणि या अवैध वाळू वाहतुकीवरून निर्माण झालेली गुन्हेगारी, या गुन्हेगारीवरून कशा पद्धतीनं हे साठे केले जातात, कशा पद्धतीनं हा सगळा खेळ खेळला जातो आणि यातून प्रशासनाची शासनाची कशी दिशाभूल केली जाते आणि यातून कसे गुंडाराज जन्माला येतात आणि कशा पद्धतीनं शासनाच्या या सगळे नियम पायदळी तुडवले जातात, हेच आपण या एक्सप्लेनर व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार, मी नितीन थोरात, तुम्ही पाहताय द नितीन थोरात एक्सप्लेनर व्हिडिओ. मुद्दा असा येतो की जे गावं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले त्या गावांमध्ये प्रत्येकी गावांमध्ये वाळू माफिया आता सक्रिय झालेले आहेत. काही बाहेर च्या इतर तालुक्यांमधले जे वाळू माफिया आहे इकडं सक्रिय झालेले आहे आणि या वाळू माफियांनी एक स्ट्रॅटेजी आपली आखलेली आहे. दिवसाढवळ्या आणि रात्रंदिवस करून JCB आणि पोकलेनच्या सहाय्याने वाळू नदीपात्रातून काढली जाते, ती गायरन जमिनीवरती स्टॉक केली जाते आणि त्यातून दररोजपणे अवैधपणे वाळू वाहतूक केली जाते. आता ही वाळू वाहतुकीचा स्टॉक गायरन जमिनीवरती का केला जातो तर मुद्दा गायरन जमिनीवर केल्यानंतर प्रशासनाकडून जी थातूरमातूर कारवाई नेहमी नागरिकांकडून म्हणली जाते ती केली जाते आणि त्यातून थेट या सगळ्या वाळू माफियाचं नाव समोर येत नाही आणि त्यातून दंडात्मक कारवाई थेटपणे शेवटच्या क्षणापर्यंत होईल की नाही याची शाश्वती नसते. त्यामुळे तस्करांनी एक अनोखी शक्कल लढवलेली आहे. त्यातून मात्र हे अवैध वाळू वाहतुकीचे हजारो ब्रासचे साठे कसे निर्माण होतात तर यासाठी असं म्हटलं जातं आणि अशी चर्चा आहे आणि तशी मिळालेली माहिती आहे त्यानुसार यासाठी पोलिसांना महिनेकाठीचा हप्ता ठरलेला असतो. वाळू काढण्यासाठी जी यंत्रणा वापरते तिचा हप्ता वेगळा असतो. त्यानंतर जी वाहन इकडून तिकडे माल पुरवला जातो त्यासाठी जी हे असते त्यासाठी ती वेगळी यंत्रणा असते आणि त्यासाठीचा वेगळा हप्ता असतो. यासाठी काही कर्मचारी सेम म्हणजे हे स्पेशलिस्ट काम करतात आणि यासाठी त्यांची नियुक्ती केलेली असते. ही कुठल्याही रेकॉर्डवरची नियुक्ती नसते, मात्र यातून अनेक कर्मचारी कोट्यवधी रुपये खरं तर कमवतात आणि हे सर्रास शासनाची लूट सुरू असते. मुद्दा इथे येतो, या घटना फक्त गुन्हेगारीचं पेय फुटून किंवा गुन्हेगारीच निर्माण करतात असं नाही. यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमधल्या वैजापूर तालुक्यात ज्या गावांचा मी उल्लेख केलेला आहे त्या गावांच्या हद्दीमधल्या अपघातांच्या घटना तुम्ही जर बघितल्या तर लहान चिमुरड्या मुलांचे या हायवांच्या धडकेमध्ये मृत्यू झाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्यात. अनेक वेळा नागरिकांनी हायवा पेटवल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या होत्या आणि त्याला कारणच ही वाळू तस्करी ठरलेली होती. मात्र यावर कधीही उघडपणे कुठले लोक बोललेले नसले तरी संतापलेल्या नागरिकांनी हायवा पेटवल्याच्या घटना तुम्ही बघितल्या. मात्र मुद्दा इथे येतो की या सगळ्या गोष्टीची मराठवाड्याच्या बीड पॅटर्नची चर्चा इतकी असताना, माफिया राज इतका फोफवलेला असताना प्रशासन मात्र मोठ्या प्रमाणात कारवाईसाठी धगावत नाही. माध्यमांकडून बातम्या केल्यानंतर थातूरमातूर कारवाई केली जाते, स्टॉक जप्तीचे आदेश काढले जातात आणि ते आदेश कागदावर खतवले जातात आणि त्यानंतर फार काही होत नाही. मुद्दा तिकडे अटकून थांबत नाही तर या सगळ्यामुळे एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो की महसूल प्रशासनाकडे आपल्या गावात तलाठी बंधनकारक असतं. म्हणजे आपण बघितलं की या तलाट्याने गावात राहणं बंधनकारक असतं. मग हजारो ब्रासचा स्टॉक हा काही वेळात निर्माण होणार नाही, यासाठी काही दिवसांचा कालावधी असतो. रात्रंदिवस ही प्रक्रिया चालते तरी देखील प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना हे माहीत नसतं. गावामध्ये पोलीस पाटील नावाची एक यंत्रणा असते, ही यंत्रणाही कुठल्याही या यंत्रणेशी थेट मिली बघत असते. हेही वाळू तस्करांना थेट मदत करत असतात असं नेहमी दिसलेलं आहे. कारण अशा पद्धतीनं रात्र आणि दिवस करून हे सगळे वाळूचा स्टॉक केला जातो, अवैध धंद्यांना अभय दिलं जातं आणि यातून हे सगळं काही सुरू आहे. मात्र यावरती ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे आता आपण अपेक्षा करूयात किमान या सगळ्या व्हिडिओ बघून, या सगळ्या घटनाचा अंदाज बघून तर किमान प्रशासनाने आता कारवाईसाठी धगवेल आणि कुणावर तरी ठोस कारवाई केली जाईल. धन्यवाद.